एकुलती एक लढाची लेक जिजाऊ शिकते भाला फेक. आदिशक्ती तुळजा भवानी आणि आदिशक्तीचं वात्सल्य पावित्र्य आणि मांगल्य माणसांच्या जन्मातच घेऊन येणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जाऊंना प्रणाम करत आज मी तुम्हाला त्याविषयी काही अनमोल माहिती सांगणार आहे. ही कथा आहे त्या रणरागिणीची जिने हिंदवी स्वराज्याच्या निर्मात्याला जन्म दिला. लखोजी जाधव यांच्या घराण्यात 12 जानेवारी 1598 रोजी जन्माला आलेल्या राजमाता जिजाऊंनी शिवरायांसारखे तेजस्वी पुत्र देऊन आपल्या देशावर अनंत उपकार केलेले आहेत. राजमाता जिजाऊंनी आपल्याला स्वतःची अस्मिता दिली. त्या काळी आपली माणसे परकीय सत्तेच्या जुलमाला कंटाळलेली होती. सगळीकडे आदिलशाही फौजा धुमाकूळ घालत होत्या. बाया बाबड्यांची आबुटत होत्या. अशा या भयानक जाचातून आपल्या लोकांना मुक्त केले पाहिजे या एकाच विचाराने राजमाता जिजाऊंनी शिवरायांना हिंदवी स्वराज्याचे स्वप्न दिले आणि एका महान सुपुत्राची जडणघडण सुरू झाली. रयतेचे दुःख जाणणारी पहिली युगस्त्री ठरलेल्या राजमाता जिजाऊंनी शिवरायांना हिंदवी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली. बघता बघता परकीय सत्तेंना जेरीस आणत आपली प्रतिज्ञा खरी करून दाखवली. तलवार तर सगळ्यांच्याच हातात होती. ताकद तर सर्वांच्याच मनगटात होती. तलवार तर सगळ्यांच्याच हातात होती. ताकद तर सर्वांच्याच मनगटात होती. पण स्वराज्य स्थापनेची ऊर्जा फक्त शिवरायांच्याच मनात होती. फक्त शिवरायांच्याच मनात होती. कारण जिजाऊंनी त्यांना संस्कार दिले, प्रेरणा दिली, आदर न्याय व स्त्रियांच्या सन्मानाचे बाळकडू दिले. जिजाऊ म्हणायच्या, राजे आपल्याला स्त्री नाचवायची नाही, स्त्री वाचवायची. जिजाऊ म्हणायच्या, राजे आपल्याला स्त्री नाचवायची नाही, स्त्री वाचवायची. राज्य हवे ही तो स्त्रीची इच्छा बाळकडू होते. परस्त्री माते समान मानणाऱ्या आणि शत्रूंच्या देखील स्त्रियांचा आदर सन्मान करणाऱ्या असा राजा संपूर्ण जगाला देणाऱ्या राजमाता जिजाऊ या युग प्रवर्तक स्त्री होत्या. या सर्वांमागे राजमाता जिजाऊंचा उत्तम संस्कार व पाया तर होताच, पण स्वराज्यातील प्रत्येक माणसाविषयी तळमळ ही होती. आज शेकडो वर्ष गेली, पण हा राजा माझ्यासारख्या प्रत्येकाच्या अंगणात राज्य करून राहतो. प्रत्येकाला नेहमी वाटत राहतो, राजे पुन्हा जन्माला या, छत्रपती शिवाजी महाराज असे म्हणतात. लगेच जयघोष होतो. राजमाता जिजाऊंनी मावळ्यांना नैतिक अधिष्ठान दिले. म्हणूनच शिवरायांचे नाव घेण्यापूर्वी आधी त्यांचे नाव घेतले जाते. जय जिजाऊ, जय शिवराय. जिजाऊ तुम्ही नसत्या तर नसते घडले शिवराय. जिजाऊ तुम्ही नसत्या तर नसते घडले शिवराय. आणि शंभू छावा जिजाऊ तुम्ही नसत्या तर नसता मिळाला स्वराज्य ठेवा. आणि जिजाऊ तुम्ही नसत्या तर नसता मिळाला स्वराज्य ठेवा. राजमाता जिजाऊंनी मावळ्यांना प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची जिद्द दिली. म्हणूनच मुठभर मावळ्यांनी लाखोच्या मुघली फौजांना अक्षरशः जेरीस आणले. धैर्य, शौर्य आणि प्रचंड आत्मविश्वास असलेल्या राजमाता जिजाऊ या खऱ्या अर्थाने राष्ट्रमाता ठरतात. राजमाता जिजाऊंनी प्रत्येकाच्या मनात सर्व धर्म समभावाची शिकवण जागविली. अशा या थोर राजमाता जिजाऊंना प्रणाम करत मी एवढेच म्हणेन की कर्म तुमचे थोर जिजाऊ, उपकार कधी ना फिटणार. कर्म तुमचे थोर जिजाऊ, उपकार कधी ना फिटणार. चंद्र सूर्य असेपर्यंत तुमचे नाव कधी ना मिटणार. तुमचे नाव कधी ना मिटणार. बघा, जिथे पाया मजबूत असतो तिथे वाडा केव्हाही उभा करता येतो. तुम्ही कोणताही वाडा बघा, भिंती कोसळतात पण पाया मात्र तसाच राहतो. हे रयत शिक्षण संस्थेचे यशवंत